नमस्कार, मी मनीष मानकडे आपलं सहर्ष स्वागत करतो एक्सलन्स सायन्स अकॅडमीच्या YouTube चॅनलवर. आणि लास्ट टाइमच्या लेक्चरमध्ये आपण टॅप रूट सिस्टीम अँड मॉडिफिकेशन्स ऑफ टॅप रूट सिस्टीम आपण बघितली होती. पण या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत की टोटल टाइप्सचे रिजन्स जे रूट सिस्टीम मध्ये असतात ते आपण रिजन्स टोटल पाहणार आहोत. ठीक आहे. तर रिजन्स ऑक्युअर्ड इन द रूट सिस्टीम हे आपल्याकडे डायग्राम्स आहे रूट सिस्टीमची की रूट सिस्टीम मध्ये कोणत्या प्रकारचे रिजन्स ऑक्युअर्ड होतात ते आपण सर्व गोष्टीकडे पाहणार आहोत. लक्षात ठेवा, जे the system which is occurred on the surface of earth or surface of soilच्या सरफेसच्या वर जे सिस्टीम ऑपरेट होते त्याला आपण शूट सिस्टीम म्हणतो. हे तुम्हाला माहित असेल, शूट सिस्टीम त्याला आपण शूट सिस्टीम म्हणतो. and the system which is occurred below the soilच्या खाली जे सिस्टीम आढळते त्याला आपण रूट सिस्टीम म्हणतो. ही टोटल टाइप्सची आपल्याला रूट सिस्टीम देतात. ठीक आहे. याच्या आपण टोटल टाइप्स पाहणार आहोत की टाइप्स काय असतात रूट सिस्टीमचे टाइप्स टोटल. ठीक आहे. आणि द रिजन व्हिच इज ऑक्युअर्ड इन द रूट सिस्टीम रूट सिस्टीम मध्ये कोणत्या प्रकारचे रिजन्स ऑक्युअर होतात त्या सर्व गोष्टी या लेक्चरमध्ये घेतो आपण. ठीक आहे. याच्या आधी तुम्हाला नाव माहितच असेल, हे वरचे नाव सगळे सांगितलेले असेल मी तुम्हाला, स्टेम, लीव्स अँड टोटल टाइप्स ऑफ बर्ड्स जेवढे असतात, एरियल बर्ड्स झाले, ठीक आहे, टर्मिनल बर्ड्स झाला, टोटल बर्ड्स. आपण फक्त आता रिजन पाहणार आहोत, रूटचे रिजन कोणते असतात. सिंपल आहे, एवढं काही मोठी गोष्ट नाही आहे रूटच्या रिजन मध्ये. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले बघा, आता या रूटच्या रिजन मध्ये सर्वात वरचा जर कोणी असेल तर हा मॅच्युअर्ड रिजन असतो. आता तुम्ही म्हणता सर की हे मॅच्युअर्ड रिजन काय आहे, या मॅच्युअर रिजन मध्ये काय होते, तर मॅच्युअर रिजन मध्ये टोटल टाइप्स मॅच्युअर्ड सेल असतात. कोणते सेल, तर मॅच्युअर्ड सेल इथे आढळतात. बाबा लक्ष करा सर्वांनी की मॅच्युअर्ड सेल जर कुठे असेल तर ते मॅच्युअर्ड सेल इथे आढळतात. हा जो रिजन आहे सर्वात वरचा, म्हणजे रिजन मध्ये काय होणार की इथनं ठीक आहे, जे ओल्ड सेल आहे ते सगळे ओल्ड सेल इथे सॅच्युरेटेड असतात. ओल्ड सेल कुठे सॅच्युरेटेड असतात ते इथे. त्याचा खालचा जो रिजन आहे इलॉंगेशन रिजन, ठीक आहे ना, तर ओल्ड सेल इकडे सॅच्युरेटेड असतात सर्वात वरच्या रिजनला. आणि हा रिजन कुठे असतो सर, तर हा रिजन कुठे असतात, हा डायरेक्टली बिलो द सॉइलच्या डायरेक्टली खाली रिजन राहतो. बाबा लक्ष करा, हा बिलो द सॉइल टोटली, ठीक आहे ना, सॉइलच्या लगेच खाली जर कोणता रिजन असेल तर हा रिजन असतो रिजन ऑफ, याला आपण रिजन ऑफ मॅच्युरेशन असतो म्हणतो. कोणतं रिजन, तर फर्स्ट वन वी हॅव द रिजन ऑफ मॅच्युरेशन. काय म्हणतो त्याला आपण, रिजन ऑफ मॅच्युरेशन. मॅच्युरेशन रिजन म्हणतो त्याला, रिजन ऑफ मॅच्युरेशन. तो ओळखायचं कसं रिजन ऑफ मॅच्युरेशन, डायरेक्टली स्टेमच्या डायरेक्टली खाली असतो रिजन ऑफ मॅच्युरेशन आणि इट गिव्स सपोर्ट टू द शूट सिस्टीम. शूट सिस्टीमला सपोर्ट करतो आपण. ठीक आहे. मागच्या लेक्चर मध्ये आपण एक गोष्ट पाहिली असेल, मागच्या लेक्चर मध्ये आपण एक गोष्ट पाहिली की सेकंडरी रूट्स कोणते असतात, प्रायमरी रूट, सेकंडरी रूट, टेंटॅकल्स. ओके, या सगळ्या गोष्टी आपण मागच्या लेक्चर मध्ये पाहिल्या. पण आपल्याला बघायचं आहे आता स्पेशल टाइप्स ऑफ रिजन्स व्हिच इज ऑक्युअर्ड इन द रूट सिस्टीम. रूट सिस्टीम मध्ये कोणत्या प्रकारचे रिजन असतात. ठीक आहे. याच्यामध्ये टिश्यू कोणते असतात, कोणत्या प्रकारचे टिश्यू. ठीक आहे. चला, सर्वात पहिला रिजन घेतला होता आपण रिजन ऑफ मॅच्युरेशन. मॅच्युअर्ड आन्सर मॅच्युअर्ड. मला एक प्रश्न विचारला होता की विद्यार्थ्यांनी की सर मॅच्युअर्ड सेल कुठे ऑपरेट असतात, तर बाबा रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये मॅच्युअर्ड सेल असतात. लक्ष करा सर्वांनी, रिजन ऑफ मॅच्युरेशन मध्ये मॅच्युअर्ड सेल असतात. कारण याच्या खालचं जे रिजन आहे हे सर्व रिजन आहे, इथून नवीन सेल तयार होतात, नवीन सेल, न्यू सेल्स आर फॉर्म. ओके, बिलो दिस रिजन, याच्या खालून नवीन सेल तयार होतात. ठीक आहे. आणि हे जे आहे सर्व हे मागच्याच लेक्चर मध्ये घेतलेलं आहे आपण. ठीक आहे. या लेक्चर मध्ये आपण फक्त रिजन्स पाहणार आहोत टोटल. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा रिजन ऑफ मॅच्युरेशनच्या लगेच खाली द रिजन व्हिच इज ऑक्युअर्ड बिलो द रिजन ऑफ मॅच्युरेशन. रिजन ऑफ मॅच्युरेशनच्या खाली एक रिजन आढळतो, दॅट रिजन इज कॉल्ड ॲज रिजन ऑफ इलॉंगेशन. त्याला काय म्हणतो आपण, रिजन ऑफ इलॉंगेशन म्हणत असतो. बाबा लक्षात ठेवा, रिजन ऑफ इलॉंगेशन. ओके, तर रिजन ऑफ इलॉंगेशनचा काय वर्क आहे ते पण मी सांगून देतो. रिजन ऑफ इलॉंगेशन काय करते, तर न्यूली सेल्स आर फॉर्म फ्रॉम दिस रिजन. सॉरी, न्यूली सेल्स फ्रॉम या रिजन मधून होत नाही तर खालच्या रिजन मधून होतात. द लेंथ रूटची, द लेंथ ऑफ रूट ओके इन्क्रीजेस फ्रॉम दिस रिजन. या रिजन मधून रूटची लेंथ वाढते. लक्षात ठेवा सर्वांनी, रूट वाढते. याच्या खाली तर तो रिजन तर आपला, याच्या लगेच बिलो, याच्या लगेच खाली जर इतर कोणता एक असेल तर इथून इकडे तर रिजन ऑफ इलॉंगेशन राहणार.
पण याच्या खाली लगेच जर कोणतं रिजन येत असेल तर आपण मी सांगितलं होतं लास्ट टाइम मध्ये रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक और मेरिस्टेमॅटिक रिजन, त्याला आपण मेरिस्टेमॅटिक रिजन असं म्हणतो. काय म्हणतो त्याला? मेरिस्टेमॅटिक रिजन. त्याला आपण मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणतो. ठीक आहे. तर याला आपण म्हणतो रिजन ऑफ मेरिस्टेम और मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजन. आणि याच्या आधीचे सगळे व्हिडिओज मी YouTube चॅनलवर अपलोड केले. आपल्या YouTube चॅनलवर जाऊन ते सगळे व्हिडिओज पाहून घ्या तुम्ही. ठीक आहे. मेरिस्टेमॅटिक रिजन आहे याच्यानंतर. ठीक आहे. त्याच्यानंतरचा लास्ट मध्ये आता मेरिस्टेम. सर मेरिस्टेम काय करते, इथं काय असते, तर मेरिस्टेमॅटिक रिजन देयर इज अ प्रेझेन्स ऑफ सम स्पेशल टाइप्स ऑफ टिश्यू. एक वेगळ्या प्रकारचा टिश्यू या मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये आहे. ठीक आहे. त्याला आपण मेरिस्टेम म्हणतो. काय म्हणतो? मेरिस्टेम. तर मग याच्यामध्ये मेरिस्टेम नावाचा टिश्यू आढळतो. मेरिस्टेम. ओके ओके. ठीक आहे. तर ह्याला या रूट सिस्टीम मध्ये हा स्पेशल टाइपचा रिजन आहे बाबा. तर हा काय करतो, तर याचा काय करतात, इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिजन ऑफ सेल डिव्हिजन. याला सेल डिव्हिजनचा रिजन पण म्हटले जाते. काय? सेल डिव्हिजन रिजन. तर इट इज ऑल्सो कॉल्ड. तर मी इथं लास्ट मध्ये येतो की मेरिस्टेमॅटिक रिजन जो आहे, मेरिस्टेमॅटिक रिजन also called as region of cell division. त्याला region of cell division म्हणतो आपण. आणि मी सांगितलं तुम्हाला की इथे एक वेगळ्या प्रकारचा टिश्यू असतो जो या मेरिस्टेमॅटिक रिजनला सपोर्ट करतो. ठीक आहे. न्यूली सेल्स आर फॉर्म फ्रॉम दिस रिजन. जे नवीन सेल्स रूट मध्ये फॉर्म होतात ते या रिजन पासून फॉर्म होतात. त्याला आपण मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणतो. तिथे एक स्पेशल टाइपचा टिश्यू असतो ज्याला आपण मेरिस्टेम म्हणतो. काय म्हणतो बाबा? मेरिस्टेम हा वेगळ्या प्रकारचा टिश्यू इथं आढळतो आपल्याला. मेरिस्टेम. ठीक आहे. त्याच्यानंतरचा बिलो दिस रिजन, याच्या लगेच खाली, या रिजनचा लगेच खाली येणार बाबा, तर सगळ्यात टीप ऑफ रूट, ज्याला आपण रूट कॅप असं म्हणतो. ठीक आहे. ह्या टीप ऑफ रूट जे तुम्हाला इथे दिसत आहे त्याला आपण रूट कॅप म्हणतो. ठीक आहे. रूट कॅप. बट धिस रूट कॅप ऑल्सो परफॉर्म अ स्पेशल टाइप्स ऑफ फंक्शन. हे जे रूट कॅप आहे एक वेगळ्या प्रकारचं फंक्शन परफॉर्म करते. ठीक आहे. त्याला आपण म्हणतो रिजन ऑफ रूट कॅप. त्याला आपण रिजन ऑफ रूट कॅप म्हणायचं, म्हणून मी इथं रिजन ऑफ रूट कॅप दिलेला आहे. रिजन ऑफ रूट कॅप रिजन ऑफ रूट कॅप म्हणतो आपण. आणि मग काय करतो आपण की द वॉटर अँड अदर न्यूट्रिएंट्स आर सक बाय दिस रिजन्स. आणि तुम्हाला जर माहित असेल की द रूट कन्सिस्ट ऑफ, रूट काय करतात, द रूट कन्सिस्ट ऑफ स्पेशल टाइप्स ऑफ ब्रांचेस. एक वेगवेगळ्या प्रकारच्या मोठ्या ब्रांचेस असतात त्याला आपण द ब्रांच व्हिच इज प्रेझेंट ऍट द मिडल. हे मधात एक जे दिसत आहे तुम्हाला मिडलला त्याला आपण मेन रूट म्हणतो. ठीक आहे. हे आपण शिकलेलो आहोत. याला आपण मेन रूट म्हणतो. अँड मेन रूट कन्सिस्ट ऑफ सम अदर ब्रांचेस. म्हणजे हे मेन रूट आहे आणि हे अदर ब्रांचेस कन्सिस्ट करत असतात. त्याला आपण सेकंडरी रूट्स म्हणायचं. काय म्हणायचं बाबा? सेकंडरी रूट्स. काय? सेकंडरी रूट लक्षात ठेवायचं. अँड द सेकंडरी रूट, हे जे सेकंडरी रूट्स आहे, इट कंटेन सम अदर ब्रांचेस. हे वेगळे आणखी ब्रांचेस करतात. इट इज कॉल्ड एज टर्शियरी रूट. त्याला एक तर टर्शियरी रूट म्हणायचं, नाहीतर टेंटॅकल्स म्हटलं तरी चालेल. त्याला टेंटॅकल्स नावाचा एक वेगळा शब्द आहे. टेंटॅकल्स म्हटलं तरी चालते. तर मग याला आपण हे जे आहे ते याला आपण मेन रूट म्हणतो. हे मेन रूट असतात दादा. आणि मेन रूट गिव्ह सपोर्ट टू द शूट सिस्टीम. शूट सिस्टीमला जर कोणी सपोर्ट करत असेल तर मेन रूट सपोर्ट करते. तर मेन रूटचं सर पण काय काम आहे मेन रूटचं वेगळ्या प्रकारचं. ठीक आहे. मेन रूट डायरेक्टली डीप पेनिट्रेट इनटू द सॉइल. आतमध्ये खूप पेनिट्रेट असते. तुम्ही बन्यान ट्रेटचं एक्झाम्पल पाहिलं असेल. ठीक आहे ना, बन्यान ट्री. ठीक आहे. तर बन्यान ट्रीचा जे रूट्स असतात ते बन्यान ट्रीचे रूट्स डीप इनसाइड द सॉइल, जमिनीमध्ये खूप रुजलेले असतात. लक्षात ठेवा. तर ते मेन रूटचं काम करतं बन्यान ट्री. सगळं कोणावर डिपेंड आहे बन्यान ट्री, तर मेन रूटवर डिपेंड आहे. ठीक आहे. आता बन्यान ट्रीचे एक वेगळे अदर फंक्शन्स आहेत ते आपण नंतरच्या लेक्चरमध्ये पाहू. बट आपण मेन फंक्शन्स आपण करणार. मेन रूट काय करते, त्याच्यानंतर जे मेन रूटला डायरेक्टली जॉईन असतात. हे बघा, हे डायरेक्टली जॉईन आहे मेन रूटला. याला आपण सेकंडरी रूट म्हणायचं. काय म्हणायचं? सेकंडरी रूट. याला आपण सेकंडरी रूट जरी म्हटलं तरी चालते. आणि सेकंडरी रूटला एक बिलकुल असं हेअर लाईक स्ट्रक्चर्स. हेअर लाईक स्ट्रक्चर म्हणजे आपल्या केसासारखे थोडेसे बारीक बिलकुल हेअर लाईक स्ट्रक्चर्स अटॅच असतात. त्याला आपण टेंटॅकल्स और टेंटॅकल्सही म्हटलं तरी चालते. त्याला टेंटॅकल्स म्हणतो. और त्याच्यानंतरचा हेअर लाईक रूट्स असंही म्हटलं तरी काही हरकत नाही. बिलकुल छोटे बारीक असतात. तर
दॅट रूट, तेच रूट, त्या रूटचं मेन काम असते. दॅट रूट सक, सक म्हणजे ओढणे, लक्षात सक वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. वॉटर सक करतात सॉइल मधून, तर त्याच रूटचं मेन काम आहे. ठीक आहे, लक्षात. त्याच्यानंतरचा रिजन ऑफ रूट कॅप, ह्याचं पण वर्किंग रिजन ऑफ रूट कॅपचं झालं. ठीक आहे, तर बघा मी या लेक्चरमध्ये काय सांगितलं, रिजन ऑफ इलॉंगेशनच्या वरचं रिजन असतं रिजन ऑफ मॅच्युरेशन. फर्स्टली वी हॅव सीन दॅट द रिजन ऑफ मॅच्युरेशन, बिलो द रिजन ऑफ मॅच्युरेशन देयर इज द प्रेझेन्स ऑफ रिजन ऑफ इलॉंगेशन. ओके, रिजन ऑफ मॅच्युरेशनच्या खाली रिजन ऑफ इलॉंगेशन असतं आणि रिजन ऑफ इलॉंगेशनच्या डायरेक्टली खाली थोडं रिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक रिजन म्हणतो. कोणतं रिजन? मेरिस्टेमॅटिक रिजन. मेरिस्टेमॅटिक रिजन मध्ये कोणता टिश्यू प्रेझेंट असते, तर दॅट इज मेरिस्टेमॅटिक रिजन असतो आपल्याकडे मेरिस्टेम. ओके, अँड मेरिस्टेमॅटिक रिजन इट इज ऑल्सो कॉल्ड एज रिजन ऑफ सेल डिव्हिजन. रिजन ऑफ सेल डिव्हिजन. मग तुम्हाला कोणी विचारलं की सर त्याचं फंक्शन्स काय आहे, मेरिस्टेमॅटिक टिश्यू आहे. ओके, प्रॉब्लेम नाही त्यामध्ये की मेरिस्टेमॅटिक टिश्यू करते काय, तर त्याचं एक वेगळ्या प्रकारचं फंक्शन असतं मेरिस्टेमॅटिक टिश्यूचं. ते म्हणजे न्यूली सेल्स आर फॉर्म फ्रॉम दिस रिजन. या रिजन मधून नवीन सेल्स फॉर्म होत आहेत. तुम्ही जर रूट मध्ये एक जर ऑब्झर्व केलं असेल गोष्ट की इथे नेहमी एक वीक पॉइंट असतो लास्ट मध्ये आणि हे सेल्स नेहमी व्हाईट ऑर कलरलेस, एका कलरलेस और व्हाईट या स्ट्रक्चर मध्ये तुम्हाला मिळतात, तर ते समजून घ्यायचं मेरिस्टेमॅटिक रिजन आहे. आणि मेरिस्टेमॅटिक रिजन झाल्यानंतर रिजन ऑफ रूट कॅप. सर हा रिजन ऑफ रूट कॅप कसा ओळखायचा, तर अतिशय सिंपल आहे बेटा. रिजन ऑफ रूट कॅप इथे थोडासा असा ब्रॉड दिसेल तुला, एक कॅप लाईक स्ट्रक्चर और कॅप लाईक फिलामेंट इकडे प्रेझेंट राहणार, तर ते समजायचं की रिजन ऑफ रूट कॅप आहे. ठीक आहे, रिजन ऑफ रूट कॅप. त्याच्यानंतर मी सांगितलं होतं बाकीचं तुम्हाला सांगितलं की स्टेम वगैरे काय करते, स्टेमचं वर्क काय, स्टेम बॅलन्स द शूट सिस्टीम. शूट सिस्टीमला टोटल बॅलन्स करायचं काम स्टेमचं असतं. त्याच्यानंतरचं आपण पुढे पाहणार आहोत. ठीक आहे, याच्यानंतरचं आपण लगेच पुढे पाहू. ठीक आहे, आणि पुढच्या लेक्चरमध्ये आपण पुरं टोटल टर्मिनल बर्ड्स वगैरे, तर तसं तुमचे झालेले आहे. बट एकदा आपण आणखी रिवाइज करून घेऊ टर्मिनल बर्ड्स वगैरे काय आहे. ठीक आहे, ल्यूज अपेक्सला कोणता बर्ड असते. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अदर टाइप्स ऑफ व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशनचे टाइप्स पण तुम्हाला मी सांगितलेले आहे. व्हॉट इज मीन बाय व्हेजिटेटिव्ह प्रोपोगेशन और टाइप्स ऑफ इन द असेक्शुअल रिप्रोडक्शन इन द प्लांट. प्लांटच्या असेक्शुअल रिप्रोडक्शन मध्ये कोणत्या प्रकारचे टॉपिक्स आढळतात ते आपण सर्व गोष्ट पाहणार आहोत. ठीक आहे, ठीक आहे.